देवा, आपण अस्वस्थ दिसता आहात. प्रधानजी, मी म्हाळसेला भेटून आलो. बानूच्या मनात स्वर्गलोकी जाण्याची इच्छा आहे हे मी तिला सांगितले. प्रधानजी, मी म्हाळसेला हे देखील सांगितले की मी बानूला तसे करण्यासाठी वचन दिले आहे. म्हणजे आता आपण स्वर्गलोकी जाणार आहात हे म्हाळसा देवींना ठाऊक झाले आहे, परंतु त्यांचा काय निर्णय आहे हे काही अजून समजले नाही. आणि ती हा निर्णय लगेच घेणार नाही. नारायण नारायण. नारायण नारायण. दिवसाच्या प्रारंभी साक्षात श्री महादेव आणि श्री विष्णू यांचे एकत्रित दर्शन व्हावे यासारखे दुसरे भाग्य ते काय. पण मुनिवर, तुम्ही काहीसे चिंतित दिसत आहात. त्याचे कारण मला ठाऊक आहे देवा. आता तुम्ही गडावर नसणार, मग त्यानंतर आख्यानाचे काय होईल ह्या विवंचनेत मुनिवर आहेत. हो ना मुनिवर? नारायण नारायण. होय प्रभू. मुनिवर, आम्हाला इंद्रदेवाने दिलेले आमंत्रण स्वीकारून त्यांचे आदरातिथ्य स्वीकारायला आम्ही स्वर्गलोकी जाणार आहोत. त्यामुळे जेजुरी गडावर आख्यान नाही होऊ शकत. जशी आपली इच्छा देवा. परंतु या आख्यानाच्या निमित्ताने श्री मार्तंड भैरवाचे आख्यान ऐकण्यासाठी अनेक भक्त या गडावर येत असतात. मला असे वाटते की ही वार्ता आपल्या भक्तांपर्यंत पोहोचावी. मुनिवर, तुम्ही अगदी योग्य बोलत आहात. प्रधानजी, देवा, ही वार्ता सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था केली जाईल. आपण निश्चिंत राहा. आम्ही परत आल्यावर ह्या जेजुरी गडावर पुन्हा आख्यानाला सुरुवात होईल. नारायण नारायण. अवश्य.